4 वाजता काय 4 वाजता पोहोचणार. हां 4 वाजता पोहोचणार आहे आम्ही सकाळी. नक्की कोणी सांगितलं तुला 4 वाजता पोहोचणार आहे? पप्पाने सांगितलं ना, पप्पाने सांगितलं. बघूया आपण 4 वाजता पोहोचतोय का. बोरिवली चिखली लागले, इकडे लागले बघा बोरिवली खेड. बोललो ना तुम्हाला बोरिवली खेड लागलेलं आहे इकडे. आणि इकडे पण चिंचवड खेड आहे. ही एक बोरिवली खेड आणि चिंचवड खेड, 2 खेडच्या गाड्या लागल्या. इकडे एक गेट आहे ना, इकडे एक गेट आहे. आणि पाणी बघा आधी जसं होतं ना, आधी ना साचत नव्हतं पाणी, सॉरी साचायला लागलं पाणी. इकडे झरे आहेत या साईडला, तर पाणी आता साचतं आहे. मग हळूहळू आम्हाला पाण्याचा प्रश्न सॉल्व होईल. आता खोबऱ्याची वाटी घे, ते वाजायची बर वैत सगळ्या देवांची मग ह्याच्यात भरीत खोबऱ्याची वाटी पूर्ण कर ना. सगळं आहेत ना तेवढ्यांची भर. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या HD मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आम्ही चाललो आता गावी. आणि तुम्हाला कारण समजलं असेल की शिमग्यासाठी आम्ही गावी चाललो आहे. आणि पाठी बघा मंथन बसलं आहे, मंथन तरी त्याची एक्झाम नाही आहे, बाकी सगळ्यांची एक्झाम आहे. मंथनची एक्झाम नाही आहे, लांब आहे. म्हणजे अजून 27 तारखेला आहे, म्हणून त्याला यायला मिळालं आहे. नाही तर त्याला घरी ठेवून येणार होतो. हां त्याला विचारा. हां आहे ना, 27ला आहे ना. मंथन कधी आहे बघा, 27ला एक्झाम आहे त्याची, त्याच्यामुळे तो येतो आहे. आणि मागे गाडी पूर्ण पॅक आहे, आता अंधारात दिसणार नाही. पाठी आई बसले, आजी बसले, पाठी 2 जण भाऊ बसले, तिकडे दादा गाडी चालवतो आहे. हां तर अशा प्रकारे आम्ही निघालो आहे. आता वाजलेत रात्रीचे 10:30. म्हणजे काल होम पेटला, आज धुलीवंदन. आणि आम्ही निघालो आहे आता रात्रीचे 10:30 वाजले. बघूया आता कधी पोचतोय. असं 5 तासाचा रस्ता दाखवतो आहे. आणि मग 5 तासानंतरला आम्ही गावी पोचूया. आपल्या गावी पोचणार. आणि मग उद्या मस्तपैकी पालखी वगैरे घरी आणणार. तर उद्या नाही, आपण रविवारी आणायचे ना, रविवारी आणणार आहे आम्ही पालखी. उद्या सत्यनारायणची महापूजा आहे गावामध्ये एकाकडे, सो आपण तिकडे जाणार आहे. आणि आता जो ब्लॉग चालू केला ना, तो मी कंटिन्यू ठेवेन, म्हणजे पार्ट इथे लागले. आता तो जाण्याचा जो ट्रॅव्हलिंगचा आहे, तो आवाज येतोय की नाही, ॲक्च्युली विंडो लावून ठेवतो त्याच्यामुळे. तर त्यांना उद्या आपण बघूया काय काय मजा आहे ते. आता जातो आहे आपण ट्रॅव्हलिंगमध्ये. हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे. किती वाजता पोचतोय बघूया. उद्या सत्यनारायणची महापूजा आहे, त्याच्यानंतरला मग परवा पालखी आणायची घरी. त्यानंतर मग आपण निघणार आहोत संडेलाच, म्हणजे रविवारीच निघणार आहोत. सो बघूया काय गमती होत आहेत. याबरोबर आपल्यावर आज यावर्षी मंथन आहे. बघा कसा बघते. मंथन अजून झोपला नाही, मला वाटतं आता झोपेल थोड्या वेळाने ना. झोप आलं नाही, झोप नाही आलं त्याला. चला तर मग बघूया आता काय कसं पोचतं आम्ही. आपल्याला मला वाटते मुंबई गोवा हायवेला समजेल किती गाड्या निघाल्यात. आणि मला वाटतं आज ना उद्या निघतील बहुतेक. उद्या शनिवार आहे, आज शुक्रवारी रात्री 4 वाजता काय 4 वाजता पोहोचणार. हां 4 वाजता पोहोचणार आहे आम्ही सकाळी. नक्की कोणी सांगितलं तुला 4 वाजता पोहोचणार आहे? पप्पाने सांगितलं ना, पप्पाने सांगितलं. बघूया आपण 4 वाजता पोहोचतोय का. नाही पोचलो मग हां 5 वाजता पोचणार. मग 4 वाजता नाही पोचलो मग ठीक आहे. हां ठीक 6 वाजता. अच्छा 6 वाजता पोहोचणार. मग आम्ही जर 4 वाजता नाही पोचलो मग 6 वाजता पोचणार आहे ना. हां चला तर मग आता आपण ना पुढे भेटूया. मित्रांनो आपण आलो आता माणगावला. एसट्या बघा, एसट्या कुठले माहीत नाही. दाभोळ आहे, दाभोळ मुंबई, गुहागर मुंबई,
1:30 वाजला 1:30. बोरवली चिपळूण. गाड्या लागल्यात. खेडची गाडी आहे तिकडे. सो गाड्या लागल्यात मस्तपैकी. 1:30 वाजले आता. अरे निघाली पण गाडी. दाभोळची गाडी आहे. दाभोळची गाडी इकडे. खेडची गाडी आहे. चिपळूण बोरवली आहे. स्टॉप घेतला लोकांनी. आम्ही पण स्टॉप घेतला. चला ही पण गाडी निघाली. बोरवली चिपळूण. इकडे बघा कुठली गाडी आहे. बोरवली चिपळूण लागले. इकडे लागले बघा बोरिवली खेड. बोललो ना तुम्हाला बोरिवली खेड लागलेलं आहे इकडे. आणि इकडे पण चिंचवड खेड आहे. ही एक बोरिवली खेड आणि चिंचवड खेड. 2 खेडच्या गाड्या लागल्या. आमचा चालू आहे. चला आता आम्ही चाय प्यायला आले. चाय प्यायला मंग्याला चाय प्यायला तर शेंगदाणा खातो. चाय आली. नाही पिणे. चाय प्यायला. चाय आवाज द्या. आवाज बघत नाही. आवाज द्या. आवाज नको बोलला. मला आवाज आहे. मगाशीच विचारलं त्याला तुम्ही चाय प्यायला. हां मंग्या चायनाची. मंग्याचं लक्ष शेंगदाण्यावर आहे. चाय प्यायला काय चांगलं आहे पण बघ एकदा. खरं रिटर्न चालले बॉम्बेला पब्लिक. पालखी सर्वांकडं पालखी काय आज नाही लगेच नाही. 21 झालं की. सुप्रभात मित्रांनो. तर आता सकाळ झालेली आहे. आम्ही ॲक्च्युली पोचलो सकाळी 4 वाजता. त्यानंतरला मग साफसफाई केली घराची. आंघोळ वगैरे केली आणि थोडा आराम केला. आणि आता आपण चाललो आहे पालखीकडे. आता ते पालखी खालच्या घरात आणतील. सो तिकडे जाऊया आपण आता. आणि आपल्याकडे उद्या येणार आहे. आज खालच्या घरात इथे वरती आहे. कमलीत आहे इकडे. आणि हा बघा मंथन पण रेडी झाला आहे. पण येतो पालखीकडे. हां चला आता मंथन पण चाललाय. बंद कर तुला. गेट बंद करते का. वर उचलायचं. हां मंथनला इथंच ठेवायला पाहिजे आता. आहे ना. आहे ना. तू शिकला ना. लावलं का. हां लावलं. तर लावला. चला तर मग आता आपण जाऊया पालखीकडे जाऊया. चलो. बघूया कोण कोण आलंय. क्या बात आहे. आपला तलाव पण रेडी झाला. तिकडे जायचं आपलं थोडं वेळाने. हां हां. तर मित्रांनो आम्ही ना तलाव बघायला आलो. तलाव कुठपर्यंत झालं आहे ते. आणि बघा इकडे आमची छोटी होळी लागते इथे या चोंड्यामध्ये. आणि तलाव बघा. हां तुझ्या काकांनी घर बनवलं इथे. हां पाणी बघा आता साचायला लागलं आमचं पाणी. पूर्ण बांधून घेतलं. मस्त झालं आता तलाव पक्क एकदम. तर तिकडे बघा असं मस्त बांधकाम झालं आहे. तिकडे उभं राहायला तिकडे एक गेट आहे ना. इकडे एक गेट आहे. आणि पाणी बघा आधी जसं होतं ना. आधी ना साचत नव्हतं पाणी. सो आधी साचायला लागलं पाणी. इकडे झरे आहेत या साईडला. तर पाणी आता साचतं आहे. मग हळूहळू आम्हाला पाण्याचा प्रश्न सॉल्व होईल आता. सो अशा प्रकारे आता मस्तपैकी बांधून झालेलं आहे. कुठे पुढे कुठे पुढे. चलो. तर तलावाचं बांधकाम झालेलं आहे. चांगलं पाणी थांबतंय. आणि आता आम्हाला पाण्याचा प्रश्न नाही पुढे. पावसाळा गेला की मस्तपैकी पाणी साचेल त्याच्यामध्ये. आणि आपल्याला भरपूर पाणी मिळेल. तर चला आता आपण जाऊया पालखीच्या इथे. मंथन पालखी इकडं आले.
आला जाऊन काय आला तो तलावात पाहून गुड मॉर्निंग, कसे आहेत पब्लिक? मस्त मस्त फुल एकदम भारी गेला आलात, बरं झालं. मग हे बघ चालू आहे बघ बिल्लावर तुमचा बिल्ला येतो बघ ते नाही असं पाहिजे रेवाला मग येणार ना बघ ना 500 रुपये फाईन आहे. फाईन आहे नाही घातला तर दे पोटात घे म्हणलो लगे आताच लावून थोडा दे भाई बरोबर दिसले भाई द्यायचं बिल्ला लावा. बिल्ला लावा पहिला तुमचा. मुंडाने नवीन बिल्ला छापलाय बघा. 5 दिवस बिल्ला काढायचा नाही. 5 दिवस हा पालखी आपला नवीन काहीतरी घेरा सुमारगड कामिनी घेरा सुमारगड कामिनी आमच्या गावचा बिल्ला. युवा प्रतिष्ठा नाही दिले गेला समोर का बोलायला बोलायला तिथं दिलं पाहिजे ना. आला का टाकलंच मग मी पहिले टाकलं. आता खोबऱ्याची वाटी घे ते वाजायची बर वैत सगळ्या देवांची मग ह्याच्यात भरीत खोबऱ्याची वाटी पूर्ण कर ना. सगळं आहेत ना तेवढ्यांची भर. या होऊन द्या एक एक होऊन द्या. असं तांदूळ घ्यायचं 2 बाजून पातळ पडतो त्याला. यावर्षी काहीतरी नवीन बघतोय. यावर्षी नवीन नवीन भेटतंय. हे खायला आम्ही कलिंगड आलंय. हा पहिलंच घरा स्पेशल भेटलं आहे ना. या वर्षीचा पहिला स्पेशल कलिंगड. बरं वाटलं जरा. कसं वाटलं? मस्त ना. हो ठीक आहे. आमच्या युवा प्रतिष्ठानच्या आधार स्मॉल दिलाय. नेक्स्ट टाइम जरा वाढलं पाहिजे. होईल होईल. प्रगती केलेली आहे. सुरुवात झाली ना आता. हळूहळू पुढच्या वर्षीपर्यंत एक एक भेटेल. माझ्या आईचा आणि बाबांचा मिळेल का? हा भेटेल ना. घेऊ घ्या असं काय नाही. ठीक आहे. दोघांचं पण घेऊ शकता तुम्ही. माझ्या येऊ शकत नाही त्यामुळे त्या झाला. नाही मग घेऊ शकतो घेऊ शकतो. घेऊन जाऊ शकतो. पिशवी आणले काय आणले ना. पिशवी काढून घ्या. पिशवीत घेऊन जा. असं काय हे नाही. पूर्ण गली हा इकडे कोण आहे? घेतल्या व्हिडिओ काढतो. व्हिडिओ दिसलास अरे सुधीर थांब. व्हिडिओ काढ. सुधीर तिकट लागला काय? लय गोड आहे. लय गोड आहे. लय गोड आहे ना. कसं वाटलं नवीन काहीतरी पहिल्याच घरात? कसं वाटतंय? गेल्या वर्षी नव्हता आपल्या नव्हताच कधी. कसं वाटतंय? लय बरं. लय भारी शेती केली आमच्या गावात. असं असं दिलं पाहिजे ना. काय काय थंडा दंड बिंड नको आहे. हे बरं वाटतं ना. मग हे चांगलं आहे सर्वात खुराक है ना. डाएट आम्ही डाएटवर आहे सध्या. अरे बापरे. डाएटवर उन्हात पण बरं आहे बरं आहे. आता पेढे घेऊन या. पेढे कसे पारंपरिक. चला आम्ही आलो आज. बाला बसलं कापायला. ए याला याला त्याच्या आई पप्पांनी द्यायला. हॅलो बिया याला बिया नाही बरोबर.